नमस्कार मित्रांनो, चला पाहूया आजचा ब्लॉग. मित्रांनो नमस्कार. सकाळी सकाळी दुपारच झाली आता. पिझेराला आलेलो आहे आणि एवढी भयंकर गरमी आहे की या गरमीमध्ये शूट करायची पण इच्छा होत नाही, काही करायची मुळात इच्छा होत नाही. आणि ऑर्डर्स पण चालू आहेत. सध्या सर्व AC दोन्ही फुल आहेत, टेबल फुल आहेत. 2-2.5 तास जवळजवळ आम्ही कंटिन्यू ऑर्डर मारतो 12 वाजल्यापासून. अजिबात वेळ नाही आहे. आणि क्या जा रहा है रे उसमें, क्या जा रहा है? ट्रिपल राईसची आपली ऑर्डर चालू आहे. आतली पुढं फुल चालू आहे सध्या. तर बघूया आता याच्या पुढे तुम्हाला काय काय जे घडतं दिवसभरामध्ये तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो तोपर्यंत बघत राहा. बऱ्याच दिवसानंतर मी ॲक्च्युली केक शॉपला होतो, त्यामुळे हा काय बघितलं नाही आयटम. मॅक्सिमम प्राईस चाललेले आहेत. ठीक आहे, चलो झालं तर मॅक्सिमम प्राईस. मित्रांनो येताना मी पेठा आणलेला आणि या सर्वांना भरपूर वेळा खायला दिला. सर्व खाऊन झालेले आहेत. पण आज त्याला म्हणजे थोडंसं तू खाय नाही ना, तू जादा लिहिले. तर ह्यानी खाल्लेलं नाही आहे. बाकी सर्वांनी त्याशी खाल्लेलं, सर्वांना दिलेला मी. सर्व मित्रांना पण डबा पाठवलेला आहे पेठ्याचा. आणि कारण दिक्कत पेठा महाग नाही आहे, पेठा स्वस्त आहे, पण तिकडून आणणं हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे जास्त गोष्टी आणता येत नाही आणि ते जास्त टिकत पण नाही. तर आता खास तुमच्यासाठी मी थोडंसं बनवलं की बघा, हा केशरचा पेठा आम्ही आणलेला. आणि हे थोडा महंगावाला पेठा होता आहे. तो पाणी छोडण्यावाला वो अलग पेठा होता आहे, थोडा अलग पेठा होता आहे. तर मित्रांनो आपण थोडं टेस्ट करून बघूया की पेठा कसा आहे म्हणून. आता आणून झालं 7-8 दिवस झाले. ले लो टेस्ट करके देखो. ए तुम लोग भी आ जाओ रे, तो टेस्ट बोला आ जाना. कैसा है? एक नंबर है ना. इसका टेस्ट बहुत बढ़िया है. और जो सादा वाला मिलता है ना, वो थोड़ा पानी छोड़ता है, तुरंत पानी छोड़ता है वो. तो ये मित्रांनो टेस्ट पुष्कळ चांगली आहे या पेठाची. 4-5 दिवस झाले त्यांनी सांगितलेलं आहे की 1 महिनासुद्धा या पेठ्याला काहीच होणार नाही आहे. आता आम्ही तो टेस्ट करतो. मी सर्वांना बाटल्या सर्वांना दिलेला आहे. तीर्थक्षेत्रावरून आल्यानंतर तुम्ही जेवढं लोकांना प्रसाद वाटाल, जेवढं लोकांना ते गंगाजल द्याल, तेवढं तुम्हाला पुण्य लाभतं. आणि आम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवतो. त्यामुळे मी तिकडून येताना जेवढा प्रसाद आणला, सर्व आपल्या मित्रांना, सर्व कामगारांना जेवढा शक्य होईल तेवढा तो वाटण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून सर्वांना हा प्रसार झाला पाहिजे. काही भरपूर लोकांना दिलेलं आहे खायला इकडे. ए कोण आहे वर थांबा मित्रांनो. अरे यार, तर सर्वांना पेठा दिलेला आहे. आणि पेठा अशी गोष्ट आहे ना की थोडा खाल्ला तरी लोकांचं पोट भरतं. बघा 10 तुकडे टाकलेले, तरी पण 2 तुकडे उरलेले आहेत. तरी कोण खायला ते बोला खाएगा ना. बोला तू खाना, लेकिन आते वक्त मेरे लिए, हम लोग के लिए कुछ ना कुछ गाँव से लेके आ रहा हूँ. तो बस खाली आता तो दिखाता हूँ मैं. हाँ ये ले, चलो खा ले कोई. तू खाएगा और वो खाएगा. मिठा है बहुत. बोला खाएगा मिठा. ले चल ले चला, उठला पटापट, चला खत्म करो. देखो हो गया. अपने पास आगरा वाला कोई नहीं ना, आगरा के पास रहने वाला. बोला फतेहपुर सिकरी का. हाँ हाँ ऐसा. चलो अच्छा था ना, लेकिन टेस्ट में तो अच्छा था ना, बढ़िया था ना. चलो गुड. तुम लोग को अच्छा लगा, सबसे मेन चीज़ आहे. आणि बघा तुम्हाला दाखवतो मी. हे बघा या लोकांना मी ना येताना आपला इथून ऋषिकेशमधून ना छोटे छोटे गंडे आणलेले घालायला. आणि ह्यांना कोणी आवडीने घातलेत. कुठे आवडीने घातले की आपल्याला पण आनंद होतो. आहे बघा, दाखव जरा. ह्यांना हाताचे हे आणलेले, मी हे कुठे घेतले मला आता आठवत नाही, पण ह्यांना हाताचे घेतलेले ते बघा. सर्वांनी ते पण घातलेले आहेत, हे बघा हातामध्ये. तर ह्यांना अशा गोष्टी आपण आणल्यानंतर त्याने घातल्या तर आपल्याला पण जरा त्या गोष्टी आणताना आनंद होतो की ह्या लोकांनी या गोष्टी घातलेल्या आहेत. पूर्वी आपण या गोष्टी घालतो जास्त, पण आता फार कमी झाले. चलो अच्छी चीज़ है. बोला तुम लोगों ने पहना, मेरे को अच्छा लगा, तो हम लोग आगे से ला सकते हैं ना जाने के बाद कुछ तो अच्छा ऐसा. अब कंपनी वालों को भी भेजना है, वो लाया है, वहाँ पे रखा है. और तुम लोग गंगाजल तो तुम लोग का गाँव ही है वहाँ पे, तुम लोग क्या देने का गंगाजल. देखो चाहिए ऐसा गंगाजल. हाँ ठीक है. चलो तुम लोग को कल मैं वो थोड़ा सा बॉटल में हर एक को थोड़ा डाल के देता हूँ, मैं लाया वो. ठीक है चला. मेरा जर चाय हुआ का तरी देख, बहुत टाइम हुआ चाय नाही हुआ मेरा. मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो, पूर्वी एक काळ होता की आपण पूर्वी कुठूनही आल्यानंतर लाह्याचा प्रसाद आणायचो किंवा गंडे वगैरे. अमित जरा देख उनको कुछ चाहिए क्या केक शॉप में, जा जरा उनको आवाज़ दे. प्रेम से देख लो कुछ चाहिए क्या केक शॉप में. वो देख वहाँ गए, देख कुछ उनको आवाज़ दे.
तर कस्टमर आलेले, मी ॲक्च्युली इथं बसलेलो त्यामुळे. पूर्वी तुम्हाला काय सांगू तुम्ही बरं की फार पूर्वी आपण जायचो कुठे फिरायला वगैरे, तर आपण शिर्डीवरून किंवा पंढरपूरवरून येताना कुठंतरी आपण लाह्याचा प्रसाद वगैरे आणायचो किंवा गळ्यातले गंडे किंवा हातातले धागे, आणि आपण ते आवडीने घालायचो सुद्धा. आता ते प्रमाण कमी झालेलं आहे. आता फारसं आपण तशा गोष्टी करत नाही म्हणा, किंवा असं वाटतं की आता हे सर्व गळ्यात गंडा वगैरे घालणं नाही, आपण मग टाळतो, आपण नाहीच घालत त्या गोष्टी ते. पण आता मी इथे ना जवळजवळ हा रख चाय रख म्हणजे माझी हे आलेली आहे, रात्रीचा माझा चहा आलेला आहे लिंबाचा. तर आता मी ह्या मुलांसाठी येताना ते गंडे पण शंकराचे, आपले शंकर भगवानाचे गंडे आणि ते हातातले धागे येताना मी आठवणीने आणलेले. म्हटलं बघूया ह्यांना आवडतं नाही आवडतं. पण तुम्हाला सांगतो मी सर्वांनी, आता मगाशी मला दाखवले व्हिडिओमध्ये मी, सर्वांनी हातामध्ये ते आवडीने गंडे घातलेले आहेत, हातामध्ये ते धागे बांधलेले आहेत, आणि ते मला ते येऊन भेटतात पण की माझा कोण म्हणतो माझा गंड्यातला हा पडला, दुसरा आहे का. म्हणजे त्यांना आवड आहे ती, आपण जे पूर्वी करायचो त्याप्रमाणे त्यांना अजूनही आवड आहे. आणि अशा गोष्टी केल्यानंतर आपल्याला पण मग ते आणायला जरा बरं वाटतं की आपण कोणासाठी काहीतरी केलं पाहिजे. तर पुढच्या टायमाला कधी पण कुठे गेलो तर त्याच्यासाठी नक्कीच अशा गोष्टी आणत जाईल की जेणेकरून त्यांनी घातलेले आपल्याला पण जरा बरं वाटतं की कोणतरी वापरलं म्हणून. तर तुर्तास एवढंच, तुर्तास काय वेगळ्या गोष्ट नाही आहे. प्रसाद आणलेला आहे, जेवढं शक्य होईल, जेवढं लोकांना शक्य होईल तेवढ्या लोकांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तो शेवटी तो नाशिवंत गोष्ट असते, ते पेढे म्हणा किंवा पेठे म्हणा किंवा अजून काही गोष्टी म्हणा ह्या खराब होतात. त्यामुळे ते जास्त आपल्याकडे दिवस असतात नाही, एक 3-4 दिवसामध्ये वाटून आपल्याला संपवावं लागतं. त्याची जर एक्सपायरी जास्त असते तर आपण जास्त दिवस ठेवलं असतं, जास्त दिवस लोकांना वाटू शकलो असतो, पण ते काही पॉसिबल नाही. त्यामुळे ह्या 2-4 दिवसामध्ये जे काही थोडंफार शिल्लक आहे ते वाटून आपल्याला संपवावं लागेल. पण जेवढ्या लोकांपर्यंत वृंदावनचा म्हणा, मथुराचा म्हणा, त्यानंतर ऋषिकेशचा म्हणा किंवा हरिद्वारचा म्हणा प्रसाद आपल्याला पोचवता येईल तेवढं आपल्याला नक्कीच पुण्य मिळणार आहे मित्रांनो या गोष्टीमध्ये. तर चला, मी तोपर्यंत चहाचा आनंद घेतो आणि तुम्ही आमचा ब्लॉग बघत राहा. बाय बाय. तेव्हा मित्रांनो तुला ॲक्च्युली मी असं गपचूप लपून व्हिडिओ काढतो आहे. अमितला आता थोड्या वेळापूर्वी मी तो प्रसाद आणि धागा दिला हातातला, आणि त्याने ताबडतोब तो धागा बांधला बघा हातामध्ये, तुम्हाला दिसत असेल हातामध्ये. त्याने ताबडतोब तो धागा बांधला आणि तो प्रसाद पण तो खाताना त्याने लगेच देवाच्या पाया पडला आणि त्याने तो प्रसाद खाल्ला. खरंखर लोकांना ह्या गोष्टीची आपुलकी आहे आणि लोक आपुलकीने ह्या सर्व गोष्टी करतात. आनंद वाटतो कधी कधी की लोक अजून देवाला मानणारी लोक आहेत आपल्यासारखी, आणि देवाला आणणारा प्रसाद लोक किती आवडीने खातात म्हणून. चला, चांगली गोष्ट आहे मित्रांनो. बघा हातामध्ये लाल, इथे बघा हातामध्ये लाल, तिकडे बघा हातामध्ये लाल. ना मित्रांनो, ह्याला काय म्हणणार, ह्याला आपण आपुलकीच बोलणार ना. हे सर्व तो वाराणसीवाला आहे, तो फतेपूरवाला आहे, हे सर्व UPवालेच आहेत. तर या सर्वांना शेवटी त्या उत्तर प्रदेशला सर्व आहे. उत्तर प्रदेशला मथुरा आहे, उत्तर प्रदेशमध्येच आपलं काय म्हणतात वृंदावन आहे, उत्तर प्रदेशमध्येच रामाचं आपलं वाराणसी आहे. तर सर्व उत्तर प्रदेशमध्येच आहे, आणि गंगा नदीसुद्धा उत्तर प्रदेशमध्ये जास्त प्रमाणात असते. तर शेवटी देवाचं ते संपूर्ण ठिकाण आहे. तर ह्या लोकांना देवाबद्दल आपुलकी असणं म्हणजे एक आहेच आपल्यासारखं. तर बघा ना तुम्ही, सर्वांनी ते आपुलकीने घातलेलं आहे, सर्वांनी प्रसाद पाया पडून खाल्लेला आहे. आपण घेतल्या प्रसाद तोंडात टाकतो लगेच 2 मिनिटात. सर्वांनी पहिले पाया पडले मग खाल्ला प्रसाद. तर ह्याला देवाची आपुलकी आणि देवावरचा विश्वास, अजून काय म्हणणार आपण. चला, सर्व तर रिलॅक्स होत चाललेले आहेत आणि आता दिवस आपला संपत चाललेला आहे. तर आजचा ब्लॉग आपण जास्त पुढं खेचत नाही. उद्या भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये, नवीन काहीतरी एखादं पदार्थाची रील घेऊन. तोपर्यंत मित्रांनो चला, बाय बाय. चलो सब लोग बाय बाय करो, रील ख़त्म कर रहा हूँ मैं आज का ब्लॉग. बाय बाय, चलो बाय बाय.